पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन केलं जात आहे। शिवाजी रोड परिसरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत। भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलकांचा गोंधळ सुरू आहे। पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन केलं जात आहे आणि पोलिसांकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आहेत, या संदर्भातले अपडेट देत आहेत। योगेश, शिवाजी रोड परिसरात वंचितचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत, सध्याची काय परिस्थिती आहे? वंचित बहुजन आघाडीचे आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। शिवाजी रोड परिसरातून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या आंदोलकांकडून दुकानं बंद करण्याचं आवाहन नागरिकांना केले जात आहे। मात्र ज्यावेळी पुणे स्टेशन जवळ हा मोर्चा आलेला आहे त्यावेळी भाजप आमदार सुनील कांबळे यांचं कार्यालय या ठिकाणी आहे आणि ते कार्यालय बंद करण्याचं आवाहन या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। मात्र कार्यालय सुरूच आहे आणि त्यामुळे या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातलेला आहे आणि कार्यालय बंद करण्याची मागणी पोलिसांकडे केलेली आहे। मात्र कार्यालय अद्यापही सुरूच आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते आणि काही विद्यार्थी हे आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। मात्र आपण पाहू शकतो पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर कार्यकर्त्यांना या ठिकाणी आता पुढे खरं तर जाण्यासाठी विनंती करण्यात आलेली आहे आणि आता आपण पाहू शकतो हे सगळे जे काही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी आहेत ते आता पुणे स्टेशनकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा एकत्र येतील आणि त्या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे। मात्र आपण पाहू शकतो ज्या मार्गाने हा मोर्चा आलेला आहे त्या ठिकाणी आता दुकानं बंद ठेवलेली आहेत। कार्यकर्त्यांनी एकूणच आंदोलकांनी देखील सर्वांना दुकानं बंद करण्याचे आवाहन केलेले आहे। पुणेकरांनी देखील या आव्हानाला प्रतिसाद देत दुकानं बंद ठेवलेली आहेत। योगेश, या आंदोलनाकडे आपण लक्ष ठेवून राहा, प्रत्येक अपडेट्स घेत राहू। तर तास धन्यवाद।